ग्रामविकासाची संहिता, तुकडोजींची ग्रामगीता. लेखिका आणि संवादिका अश्विनी मोरे. श्रोते हो, ग्रामनिर्माण कला या 13व्या अध्यायातील शेवटच्या भागाचा आपण आज विचार करूयात. संत तुकडोजी महाराज सुंदर आणि देखण्या गावाची निर्मिती कशी करायची याचं मार्गदर्शन करत आहेत. ते म्हणतात, कुंपकाठी गवती शाकार, गावी नसावा शक्यतोवर, उडवे हुडे पुंजा केर, भलतैसा न राहू द्यावा, फास गवत गंजी कडबागुड, भूस उपणणे अथवा खळवाड, कुंभार आवा अग्निकुंड, सुरक्षित जागा नेमाव्या त्यांच्या. गावात कचरा आणि निरुपयोगी वस्तू अस्ताव्यस्त न ठेवता त्यांची योग्य विल्हेवाट लावावी, जेणेकरून गाव स्वच्छ आणि सुरक्षित राहील. यातून गावातील लोकांच्या आरोग्याची काळजी घेणं आणि गावाचा विकास साधणं हा महाराजांचा उद्देश लक्षात येतो. गावातील कार्यकर्त्यांनी जागोजागी सूचना फलक लावावेत. कुठं काय आहे याचं त्यातून मार्गदर्शन लोकांना द्यावं. गावात शाळा असावी, गावात गुरांसाठी कोंडवाडा असावा, मेलेल्या जनावरांसाठी योग्य ती सोय असावी, गावातील रस्त्यांना थोरा मोठ्यांची नावं द्यावीत, अंधार होणार नाही याची काळजी घ्यावी. ही सर्व कामं स्वयंसेवकांनी मनापासून करावीत. गावाच्या बाजार गुजरीचं नीट नियोजन करावं. नाहीतर माल कुठेही ठेवला आहे, बाजारात गर्दी होते आणि मग पुढं लोकांचे खिसे कापले जात आहेत, असं होऊ नये. बाजारातील दुकानं ओळीनं असावीत. बाजारात बकऱ्या गायी मोकाट फिरत आहेत, माल कसाही टाकला जातोय असं चित्र दिसू नये. गावातील लोकांनी गावातच रमावं, शहराचं आकर्षण त्यांना वाटू नये यासाठी गावात व्याख्यानं, कीर्तनं, कला पथकं असावीत. पोवाडे, नाटके, वादविवाद यांचंही आयोजन व्हावं. मनस्वास्थ्यासाठी गावात सुंदर बाग तयार केलेला असावा. नाना रंगाच्या सुवासिक लतावेलींनी बहरलेला असा बाग. या बागेमध्ये पाळणे सुद्धा लावा. अहो, लहान बाळ असणाऱ्या माता भगिनी पण येणार ना बागेत, यासाठी. पहा बरं, तुकडोजी महाराजांच्या मार्गदर्शनामध्ये किती पारकावा आहे तो. श्रोते हो, पुढे महाराज सांगतात, बालक आणि युवकांसाठी क्रीडांगण गावात असावीत. सुतिकागृह, प्रौढ शिक्षण वर्ग, दररोज नवा विचार आणि दररोज नवं वृत्त शिकवणारा फलक असावा. आकाशवाणी, मल्लांचा आखाडा, मुलांच्या लेखन चित्रादी कलांना प्रोत्साहन देणारं हस्तलिखित, ज्ञानमय ग्रंथालय, थंडगार गोड पाणी देणारी विहीर, विश्रामगृहे, सहभोजन गृहे, गुराढोरांचे दवाखाने, पोस्ट, टपालगृहे, हे सगळं गावामध्ये असावं, असं आपल्याला महाराज सांगतात. श्रोते हो, यातील काही गोष्टी आता आपण तुकडोजी महाराजांच्या शब्दातच ऐकूयात. आपुल्याच गावची वृक्षवल्ली, कंदमुळे आणोनी औषधे केली, निसर्ग उपचारासहित दिली पाहिजे वैद्य. चालवावे ऐशा वैद्याप्रती, सर्पादी विषय उतरविती, घाव बुजविती हाड जुडविती, औषधे ऐसी अनुभवोनी. जेथे पुरुषांचा दवाखाना, तेथे हवी सुतिकागृहाची योजना. दोहोंचीही आवश्यकता ग्रामजना भासतसे अत्यंत. गावचे वैद्य, गावाच्या सुईणी, गावे घ्याव्या तयार करोनी, नवनवी ज्ञान साधने देऊनी सर्वतोपरी. एवढं सांगून या अध्यायाचा शेवट महाराज, ऐसे गाव होता आदर्शपूर्ण, शहराहुनीही नंदनवन, सर्वांचे करील आकर्षण, सुंदर जीवन तुकड्या म्हणे, या शब्दामध्ये करतात. श्रोते हो, आत्ताच आपण विचार पुष्प या कार्यक्रमात समग्र ग्रामविकासाची संहिता, तुकडोजींची ग्रामगीता हा कार्यक्रम ऐकलात.